की तुकाराम महाराजांचा उपदेश देवप्राप्ती आमच्या का करून घ्यायची. एक शब्द आहे का गरज आणि दुसरा शब्द आहे का कर्तव्य. विठ्ठला गरज आणि कर्तव्य. कर्तव्य म्हणून पहा, आम्ही तुकाराम महाराजांनी देवप्राप्तीचा सांगितलेला उपाय का अंगीकारायचा, आम्ही देव आपलासा का करायचा, तर पहिलं उत्तर आहे ते आमचं कर्तव्य आहे म्हणून. कर्तव्य, कर्तव्याचा विचार शास्त्राने 4 पद्धतीने आम्हाला सांगितला. खूप पद्धतीत पण मी 4 पद्धती सांगतो. तुम्ही कोणत्या जातीचे आहात त्यानुसार कर्तव्य, तुम्ही कोणत्या आश्रमाचे आहात त्यानुसार कर्तव्य, तुम्ही कोणत्या वयाचे आहात यानुसार कर्तव्याचा विचार, आणि तुम्ही कोणत्या अवस्थेवर आहात यानुसार कर्तव्याचा विचार. वर्ण, आश्रम, वय आणि अवस्था या 4 गोष्टी डोळ्यासमोर ठेवून शास्त्राने आम्हाला कर्तव्याचा विचार सांगितला. आता पहा, किंवा नात्यामध्ये पहा, आईचं मुलाबद्दल काय कर्तव्य, तिनं मुलाचं संगोपन आणि संवर्धन केलं पाहिजे हे आई म्हणून कर्तव्य. पिता म्हणून काय कर्तव्य, पिता म्हणून आपल्या मुलाला संस्कार आणि संपत्ती कमवली पाहिजे हे पिता म्हणून कर्तव्य. तुम्ही जर कोणाच्या पत्नी असाल तर तुमचं काय कर्तव्य, आपल्या पतीची मनोभावाने सेवा करणं हे तुमचं पती म्हणून कर्तव्य. तुम्ही जर कोणाचे पती असाल तर तुमचं पती म्हणून काय कर्तव्य, माणसाचं पती म्हणून एकच कर्तव्य, दिवसातून 3दा तरी बायको झोडपून मोकळी केली पाहिजे. माणूस म्हणून आमचं काय कर्तव्य. महाराज म्हणतात मनुष्यपण, तुम्हाला मनुष्यपण लाभलंय ना, मग एक करा साधी नारायण, म्हणजे देव आपलासा केला पाहिजे. मानवी जन्माला आल्यानंतर आमचं कर्तव्य आहे. पहिला मुद्दा झाला. आता गरज पहा, देवप्राप्ती आमची गरज आहे. कशी बरं गरज आहे, तुम्ही तर म्हणाल मला महाराज आम्ही आमच्या 3 गरजा ठरवलेल्या आहेत, अन्न, बोला, वस्त्र आणि निवारा. पण खरं सांगू का, अन्न, वस्त्र, निवारा ही माणसाच्या मूलभूत गरजा आणि व्यवहाराने ठरवल्या. पण काय पाहिजे, सुख पाहिजे. माता मौल्यांना विचारतो, तुम्हाला 50,000ची पैठणी पाहिजे का सुख पाहिजे, बोला की. सुख पाहिजे, म्हणजे यांना पैठणी नको 50,000ची, यांना काय पाहिजे, सुख पाहिजे. आता अजून विचारतो, तुम्हाला रोज गुलाबजामचं जेवण पाहिजे का सुख पाहिजे, उत्तर काय, सुख. म्हणजे आम्ही गुलाबजामचं जेवण सुद्धा रोज नको म्हणतोय, 50,000ची पैठणी नको म्हणतोय, आणि काय बोललो मी आता, ऑनलाईन नको म्हणतोय. का, आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला सुखाने समाधान पाहिजे. मग मुद्दा पहा, अशी किती माणसं तुम्हाला दाखवू की बंगल्यामध्ये राहूनही सुखी नाही. कितीतरी आहे, कितीतरी आहेत. कपड्याचे ढिगारे घडी आहेत पण ते सुखी नाहीत. अन्नाचे कोठार घरी आहेत पण ते सुखी नाहीत. आणि उत्तर एक सांगू काय, आम्ही कोणत्या परिस्थितीत आहोत याला किंमत नाही, आम्ही किती सुखी आणि समाधानी आहोत
याला काय आहे किंमत आहे. मी एक उदाहरण सांगत असतो की एका माणसाने 1 कोटीची BMW आणली. कितीची? 1 कोटीची BMW आणली आणि एकाने मुंबईला जाऊन मारुती 100 20,000 आणली. मुंबईमध्ये भंगारमध्ये मारुती 100 20,000 भेटते, तिला चालू करायला 50,000 लागतात. तो बांधलेला पण आणली त्याने 20,000ची गाडी घेतली, 50,000 चालू करायला लावले. एकूण किती हजाराची गाडी झाली? 70,000ची. एकाची 70,000ची गाडी आहे आणि एकाची 1 कोटीची गाडी आहे. मला एक विचारायचं, भारी गाडी कोणती? बोला की. इकडून 1 कोटीचं उत्तर आलंय. श्रोत्यातून काय उत्तर येतं? 70,000ची. आता तुमच्याकडे कोणती गाडी? मोटरसायकल. निदान 50,000ची. थोडी चावी माझ्याकडे घेऊन चला. वस्तुमूल्यानं आम्ही पाहिलं तर 1 कोटीची गाडी काय आहे? महाग आहे. 1 कोटीची भारी 70,000ची हलकी. आता दुसरा प्रश्न विचारतो, 70,000च्या गाडीमध्ये बसलेला समाधानी आहे आणि 1 कोटीच्या गाडीमध्ये बसलेला दुःखी आहे. आता भारी गाडी कोणती आहे? ते पण चूक. गाडी 1 कोटीची महाग भारी नाही आणि गाडी 70,000ची भारी नाही. जी तुमच्या समाधानाला कारणीभूत आहे ती भारी आहे. ती तुमच्या समाधानाला कारणीभूत आहे ती भारी आहे. म्हणून याला उदाहरण माझी गुरुजी सांगतात, एकदा अकबराला काय वाटलं, कोणावर स्वप्न बिरबलाला जाऊन बिरबल अरे काय एक प्रश्न, अरे मला एक स्वप्न पडलं रात्री. काय स्वप्न पडलं बादशाहजी? अरे मला स्वप्न असं पडलं की आपण दोघे रस्त्याने चालू होतो, रस्त्यात 2 खड्डे होते, तेव्हा 2च होते. एका खड्ड्यात तू पडला, एका खड्ड्यात मी पडलो. अरे अरे वाईट स्वप्न पडलं बादशाहजी. स्वप्न पुढे अजून वाईट आहे रे. मी मधाच्या खड्ड्यात पडलो आणि तू घाणीच्या खड्ड्यात पडला. असं म्हणल्याबरोबर दरबारातली सगळी मंडळी हसली. बिरबलाच्या गुन्ह्यावरच होती ती. पण बिरबल म्हणजे अत्यंत हजरजबाबी. तो मराठीतला भाऊ कदम, हिंदीतला कपिल शर्मा. एकदम हजरजबाबी बिरबल. बिरबलने सांगितलं, काय बादशाहजी सेम तुमच्यासारखं मला स्वप्न पडलं. म्हणजे काय, आपण दोघे रस्त्याने चालू होतो, तुम्ही एका खड्ड्यात पडले, मी एका खड्ड्यात पडलो, तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडले, मी घाणीच्या खड्ड्यात पडलो. अरे बिरबल, एवढं स्वप्न तर मलाही पडलं नाही. माझं स्वप्न थोडं पुढे आहे, तुम्हाला माहिती तरी सांगणार आहे. आपण दोघे खड्ड्याच्या बाहेर आलो आणि तुम्ही मला चाटत होते आणि मी तुम्हाला चाटत होतो. मग ऐका, मला सांगायचं ते वाक्य इथे, तुम्ही कोणत्या खड्ड्यात पडला याला अर्थ नाही, तुम्ही चाटता काय याला अर्थ आहे. मग तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात, सुशिक्षित आहात का अशिक्षित आहात, मोठे बागायतदार आहात का भूमिहीन आहात, याला अर्थ नाही. तुम्ही ते जीवन किती सुखाने आणि किती समाधानानं जगता याला अर्थ आहे. अन्न वस्त्र निवारा याही पेक्षा मूलभूत गरज काय होते? सुख आणि समाधान. आणि तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्हाला देवच आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 तेने बिना जीवा सुख नव्हे. तेने बिना जीवा सुख नव्हे. येती माईच सुखाची जडीची. येती माईच सुखाची जडीची. बिना जीवा सुख नव्हे. तेने बिना जीवा सुख नव्हे. येती माईच सुखाची जडीची. येती माईच सुखाची जडीची. कोण विचारे? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. या चरणातली भाषा व्यतिरेकी
भाषा आहे पहा. तुम्ही देव आपलासा करा म्हणजे सुखी व्हाल ही भाषा नाही, त्याच्याशिवाय तुम्ही सुखी होणार नाही ही भाषा आहे. मग पहा, देव आपलासा केल्याशिवाय सुखी नाही होऊ शकत. त्याला मी उदाहरण रामायणातलं सांगतो. रामायणातल्या दोन बायका पहा, एक लक्ष्मणाची बायको तिचं नाव उर्मिला आणि एक रामाची बायको तिचं नाव सीता. जेव्हा प्रभू वनामध्ये गेले तेव्हा सीता कुठे? वनात गेली. आणि उर्मिला कुठे होती? राजवाड्यात होती. आता दोन्हीतला फरक पहा, बारकाई नाही का? फरक काय? उर्मिलेला झोपायला गादी आहे की नाही? बोला श्रोते मंडळी, आहे. सीतेला गादी का वनात? नाही. सीतेला दागदागिने आहेत का? उर्मिलेला आहेत. सीतेला जेवणाकरता पंचपक्वान्न आहेत का? नाही. उर्मिलेला आहेत. सीतेच्या सेवेत दासदासी आहेत का? नाही. उर्मिलेच्या सेवेत आहेत. आता यादी फार मोठी होईल, तात्पर्याने सांगतो. भौतिक सुखाची सगळी उपकरणं उर्मिलेजवळ आहेत आणि सीतेजवळ नाहीत. आता आपण दोघीची मुलाखत घेऊ आणि सीतेला एकच प्रश्न विचारू, उर्मिलेला एक प्रश्न विचारू. उर्मिलेला विचारू, सगळं तुझ्या जवळ आहे, तू सुखी आहे का दुःखी आहे? उर्मिला म्हणते मी दुःखी आहे का? इथं राम नाही. इथे काय नाहीये? राम नाहीये. आता सीतेला विचारू, तू सुखी आहे का दुःखी आहे? सीता म्हणते मी सुखी आहे. का बरं? मी तर रामाजवळ आहे म्हणून. मग जीवन जे सुखी आहे ते देवाच्या जवळ आहे. जे देवाच्या दूर आहे ना, ते किती संपन्न असलं तर ते जीवन सुखी नाही. ते ध्यानात ठेवा. आपुला तो एक देव. प्रत्येक दृष्टांत थोडा पुढे न्या. किती गोड विचार आहे का? सीता वनात सुखी होती की नाही? सुखी होती. पण झालं काय? एके दिवशी सीते समोरून हरिण गेलं. हरिण. माता बोलले तुम्हाला विचारतो, हरिण सोन्याचं होतं का सोन्यासारखं होतं? हा, सोन्यासारखं होतं, सोन्याचं नव्हतं. मग मला कधी कधी प्रश्न पडतो, सोन्यासारख्या हरिणावर नजर गेली तर रावणाने उचलून नेलं. ज्या बाईची नजर प्युअर सोन्यावर आहे तिला कोण उचलून नेलं? हा तुला चिंतनाचा काय आहे विषय? सीतेचं लक्ष कशावर गेलं महाराज? आणि आता मला ते हरिण पाहिजे. सीतेला ते हरिण कशा करता पाहिजे होतं? सीतेच्या तर गळ्यात माळ होती. सीतेला त्या हरिणाची काय गरज होती? तर उत्तर आहे तर सीतेला त्या हरिणाच्या कातड्याची चोळी शिवायची होती. पहा, जीवनात किती सहजतेनं पतन होतं जीवाचं. मी उदाहरण मोठ्याच देतोय, सीताई साहेबाचं देतोय. म्हणजे रेशमी साड्याच्या पेठाराला लात मारली सीता अडकली कशात? एका चोळीच्या कापडात. आणि चोळीला कापड लागतं किती हो? 70 पॉइंट नाहीतर 80 पॉइंट. एखादी जर माझ्यासारखी नाजूक असेल तरी चोळीला किती कापड लागतं? उत्तर आहे का? उत्तर आहे का? एवढं सुद्धा देवापाशी राहायला अडचणीचं होतं हे ध्यानात ठेवा. आणि मग सीता रामापासून वेगळी झाली आणि गेली कुठे? परिणाम त्याचा रावणाने उचलून गेली. आणि मग सीता होती कुठं? काय गोड विचार आहे रामायणातला. सीतेनं रावणाने सीतेला जेव्हा नेलं तेव्हा ठेवलं कुठं? त्याच्या बागेमध्ये ठेवलं. बागेत. आणि त्याच्या बागेमध्ये काय होतं? येड्या बाबळी चिल्लारी नाही म्हणायचं. एकदम संपन्न बाग होती. ती बाग कोणाची? ती बाग रावणाची. रावणाची नाही, त्याच्या आधीचा इतिहास आहे थोडा. लंकेच्या बाबतीत. लंकेच्या बाबतीत इतिहास असा आहे, त्या हळदी कुंकाला पार्वतीला लक्ष्मीने बोलावलं वैकुंठात. पार्वती गेली आणि पार्वती वैकुंठात जाऊन जेव्हा तिने ते वैभव पाहिलं, बाया दुसऱ्याच्या घरात नुसतं जात नाही. तो दुसऱ्याच्या अंगावरचे दागिने, दुसऱ्या बायाच्या अंगावरच्या साड्या. म्हणून पु ल देशपांडेने एके ठिकाणी म्हटलंय, पु ल म्हणतात जगामध्ये इरकल, पैठण, बनारस आणि येवला ही 4 शहर पुरुषांचा सूड घ्यायला जन्माला. त्या सुडातून मी सुटलो हे माझं दैव आहे. 4 पुरुषांचा सूड घ्यायला जन्माला आलेली. दुसऱ्याच्या घरात पुस्तक जाऊन येत नाही. जीवाचा एक स्वभाव सांगतो तुम्हाला, पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे जास्त असते. स्त्रिया प्रत्येक गोष्टीत तुलना करतात. खरं तर बऱ्याच वेळा हिच्या घरचं चांगलं असतं, पण नाही तिच्या घरचा कुकर चांगला होता.
नाही तिच्याकडचा मिक्सर थोडा भारीच होता. नाही साडी तिच्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याने सोबतच आणली, पण तिचा कलर थोडा उठावदारच आहे. ही तुलना करायची सोडा, त्याच्याशिवाय सुखी होणार नाही त्याला. ही तुलना करतो. आणि या फॅशनचं तर एवढं फॅड आहे सध्या, एवढं फॅड इतकी जलद गतीने. अतिशक्तीने उदाहरण, माझा एक मित्र साडी घेऊन घरी पळत निघाला. म्हणजे काय एवढा धावतो, आणि साडी घेतली बायकोला घरी नेली पाहिजे, जरा सावकायच्या ना. नाही नाही मला पळत गेलं पाहिजे. म्हणजे का घरी जाईपर्यंत जर फॅशन बदलली तर साडी बदलाय परत यावं लागलं. ती पार्वती गेली लक्ष्मीकडे, आणि ते लक्ष्मीचं वैभव पाहिलं, घरी आली की लागली भांडे आपल्याला. बाया राग आले की भांडे आपटतात. पु ल देशपांडेंच एके ठिकाणी म्हटलंय की बाया राग आल्यावर भांडे का आपटतात. बाया क्रोधामध्ये काय करतात, भांडे आपटतात. का आपटतात, कारण त्या भांड्यावर असतं नवऱ्याचं नाव. त्याला धरून तर आपटता येत नाही. आताच्या त्यालाही कमी करणार नाही, तो वारले राहणार. पुलंचा काळ निदान 3 दशकाच्या पूर्वीचा, 4 दशकाच्या पूर्वीचा. पार्वती लागली भांडी आपटत. काय झालं बघा, त्या लक्ष्मीबाईचं घर काय घर आहे आणि आपली डोंगर, तुम्हाला तर काय कळतच नाही. बाया काय माप काढत असतात, तुम्हाला तर काय कळतच नाही. शंकरजीला टेन्शन आलं. शिवजी म्हणतात माझी बायको घरामुळे दुःखी आहे. लगेच कुबेराला फोन केला, कुबेरा धन्यवाद, चौदा तुमच्या जीवावर टाकावं. फायलिंग केली ना जरा बरं असतं, आर्टिस्टिक होत नाही. इथं राहू द्या थोडासा, मला अजून तरी डायबिटीस नाही बाबा. मुद्दा सांगायचं होतं. कुबेराला फोन केला, कुबेरा माझ्याकरता सुंदर एक घर बनव. कुबेर मला घर काय गाव बनवतो, आणि 9 कोटी 12 लाख घर ज्याच्यात आहेत असं घर बनवलं कुबेर. किती? 9 कोटी 12 लाख. त्याच्यामध्ये 5 लाख घर विटेची होती, 7 लाख घर पाषाणाची होती, कोटी घर तांब्याची होती, कोटी घर काश्याची होती, आणि प्युअर सोन्याची 24 कॅरेटची 7 कोटी होती. एवढा सुंदर काय केलं, ते रचना केली. सुंदर घर. आता घर मोठं बांधलं की वास्तुशांती तशीच व्हायला पाहिजे. विद्वान ब्राह्मण कोणतरी पाहिजे, म्हणून रावणालाच बोलवलं वास्तुशांतीची पूजा करायला. रावणाने एवढी चांगली वास्तुशांती केली, 1 नंबर. एवढा सुंदर विधी केला. शंकरजी खुश झाले. बोल रावणा काय पाहिजे. रावण मला काय नाही, तुमचा बंगला पाहिजे. आता गोळ देवत घेऊन टाक. पार्वतीबाई चला आपलं डोंगरावर, जसं होतं तसं होतं. म्हणजे लंका ही काही रावणानं रचलेली नाही, कुबेरानं रचली होती शंकरा करता. मग कुबेराने शंकरा करता रचलेला जो बंगला आहे, ती जी बाग आहे ती कशी असेल कल्पना करा. महाराज त्या अंबानीने घर बांधलं तर जगाला आश्चर्याचा विषय झाला. ते कुठंतरी मुंबईच्या एका कोपऱ्यात आहे. मुंबईच्या एका कोपऱ्यात एकदा मला अंबानी भेटायला आले होते. ही घटना खोटीचे पण ऐकली. अंबानी मला भेटायला आणि मला फारच आग्रह झाला, तुम्ही घरी चलाच, काहीतरी घ्यायला चलाच तुम्ही घरी. नाही ना साहेब, आता नाही हो, मी खूप मोठा बंगला बांधलाय. अहो 3 हेलिपॅड आहेत, त्याच्यावर 700 कारची पार्किंग आहे, प्रत्येक बेडरूमला स्वतंत्र स्विमिंग पूल आहे, खूप चांगला आहे, बघायला चलाच. नाही ना साहेब, आता मला वेळ नाही. नाही 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 चलाच. तुला साहेब इथून दाखवा ना मला. माझ्या समोर ते शाळेमध्ये नसतं का जगाचा नकाशाचा बोर्ड, काय होत लोक असं, ते काय असत ते होता. म्हणलं हा जगाचा नकाशा हो, याच्यात घर तुमचं कोणत्या देशात आहे. ते भारतात आहे. मी भारत काढला तर भारत एवढाच होता त्याच्यावर. नाही, या भारतामध्ये तुमचा बंगला कोणत्या राष्ट्रात आहे. ते महाराष्ट्रात आहे. ते महाराष्ट्र अजून त्याच्यात एवढाच होता. म्हणजे या महाराष्ट्रात तुमचा बंगला कोणत्या गावात आहे. त्यांनी मुंबईत बोर्ड दाखवलं. आता तर मुंबईत तिथं फक्त पेनचं टोक ठेवता येईल एवढीच तिथे काय होती, मुंबई होती. इथे म्हणजे या मुंबईत तुमचं घर नेमकं कुठे आहे तर ते दाखवायला सुद्धा जागा नव्हती. म्हणजे एक माणसानं प्रत्येक क्षणाला अभ्यासलं पाहिजे, माझी श्रीमंती किती.
जगामध्ये माझी श्रीमंती किती आहे, अजून मी या जगात किती मागे आणि माझ्या पुढे किती आहेत. आणि महाराज, आपण महाराज लोकांनी प्रतिष्ठा आपली तपासली पाहिजे. महाराज लोकांनी प्रतिष्ठा तपासली. आणि प्रतिष्ठेला कस कधी लागतो माहितीये का? प्रवासात. तुम्ही स्वतःच्या गाडीत एसटीने फिरा, मग कळलं आपली महाराज की काय. मला आला ना अनुभव एसटीत सोडून द्यायचं कारण तेच आहे माझं. एसटीत एकदा महाराज गेलो स्टँडवर, माणूस स्टँडवर गेले की पहिली अपेक्षा असते गाडी भेटावी, दुसरी अपेक्षा असते जागा भेटावी, तिसरी अपेक्षा असते खिडकीच्या बाजूला भेटावी, चौथी अपेक्षा असते खिडकी फुटकी नसावी, पाचवी अपेक्षा असते त्या बाजूला ऊन येऊ नये, सहावी अपेक्षा यावीच गाडी जरा जागा थोडी पुढे बसायला भेटावी, सातवी अपेक्षा असते शेजारी जरा चढ पातळ माणूस यावा बसायला मोकळं, आठवी अपेक्षा असते तिने वकू नये, नववी अपेक्षा असते पुढच्या व्यक्तीने खिडकीतून थुंकू नये. किती अपेक्षा आहेत प्रवासात आमच्या. त्याच्यात एक दोन मी केल्या आणि गेलो वैष्णवीत जागा पकडली, जीवाचं रान करून. तेवढ्यात एक बाई 4-5 लेकरं घेऊन आली, हात दाखवा गाडी थांबवा, गाडी थांबली. ती बाई पहिले लेकरू गाडी ठेवायची, गाडी चाललेली लेकरू विचार करायचा आई गाडीच्या खाली मी काय करतो, ते पाठवून पुन्हा उचलायचं. असे 10-15 मिनिटं गेली. कंडक्टरला टेन्शन आलं. कंडक्टरला बाई प्रवास करायची अक्कल आहे का नाही, काय केलं थोबाडवर घेतलेलं कडे निघाल्या प्रवासाला. अरे झालं काय, झालं काय म्हणजे अहो निम्मी लेकरं घरी ठेवायची, निम्मे सोबत आणायची. ते मूड द्या म्हणजे निम्मेच घरी काय क्रिकेट सेटिंग मध्ये का द्यावं. असंच आहे, ज्या घरी खायला भरपूर तिथं औषध आलं नाही आणि ज्या घरी खायला नाही त्या घरात मोजून झोपावं लागते. चुकलं का काय. एका घरात गेलो त्या बाईच्या शेजारी 10-15 लेकरं गेलो, ताई तुम्ही अंगणवाडी चालवता काय. नाही चित्र पापलं. निवड्याची नावं कशी ध्यानात ठेवता, म्हणजे नावच लय भारी ठेवली. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. कामापुरतं बस झालं जागेवर. ती बाई ह्याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, गाडीत निघाली. आता मी देवाला एकच प्रार्थना करत होतो, देवा आता ऐसा करी बघा ती बाई माझ्यापर्यंत येऊ देऊ नको. मग तू का म्हणे जेव्हा फिरते कपाळ. ती बाई नेमकी माझ्या जवळ आहे. आणि मग आपल्या मराठवाड्यात एक म्हणे उडग कळी बस पाटकोळी कशी. मी त्या बाईला जागा दिली. कोणी जागा देतो का. थँक्यू वगैरे म्हणत नाही महाराज. मला म्हणे मूड द्या आता दिसलो होय. ते सहन केलं. नाहीतर शरीर जात घरी हे नाशिवंत स्वभाव. अशा वेळेला तत्वज्ञान लय आठवत. विचार करा मुर्दाचे नाही ते. पण बाजूच्या माणसाला सहन नाही झालं. तुम्हाला बाई कळतं का नाही. त्यांनी जागा दिली शिवी देतात. त्या मला आता तरी कळलं होतं नाही. ती वेगळी दिली असं जागा त्याचं का बापाची एसटी होता. माझा बाप काढून मोकळी. बाजूला एक माणूस होता त्याला तर बिलकुल सहन झालं नाही. तो धावत आला. तुम्हाला बाई तुम्हाला कळतं का नाही काही. हा ते महाराज आहेत. कोणाला काय बोलावं कळतं का. ते महाराज आहेत, कीर्तनकार आहेत, त्यांना कसं बोलायचं असतं का. ती बाई म्हणजे असं कीर्तनकार मला का चुलीत घालायचंय. तेव्हा मला कळालं मी महाराज केवढा आहे. अस्तित्वाचा, आपल्या श्रीमंतीचा, आपल्या पदाचा या गोष्टीला माणसानं प्रत्येक वेळेला जाणलं पाहिजे मी नेमका कुठे आहे. महाराज गाडगे बाबाच्या चरित्रातला प्रसंग आहे. गाडगे बाबा कोणे घरी जायचे म्हणायचे माय भाकर दे ना. आणि एखादी भाकर दिली माय अजून अर्धी दे ना. फाटून घरी जायचे ते. ती म्हणायची बाबा माझ्या लेकरा करता ठेवली रे. तुझं लेकरू उपाशी गेलं तर काय वेळ का बाई. मग ती माणूस शिव्या देत लागायची आणि गाडगे महाराजांना बरं वाटायचं का आपलं अस्तित्व सांभाळलं पाहिजे. आपलं अस्तित्व जाणलं पाहिजे. मी एवढ्यातून नेमका कुठे आहे. मी धीरूभाई अंबानी सांगत होतो की या पूर्ण जगाच्या नकाशात माझं अस्तित्व किती आहे. रावणाची एवढी लंका आहे, एवढी लंका आहे, त्यात माझं अस्तित्व किती आहे. रावणाच्या लंकेच्या बागेचं नाव आहे अशोक वाटिका. नाव काय अशोक. अशोक शब्दाचा अर्थ आहे शोक म्हणजे दुःख, म्हणजे जिथे नाही. आणि गंमत पहा काय, सीता वनात सुखी होती आणि अशोक वनामध्ये दुःख करत होती. जिथे शोक करायला वाव नाही अशा अरण्यात ती काय करत होती, शोक करत होती. आणि जेव्हा वनात होती तेव्हा ती सुखी होती. का होती तो उत्तर एक आहे. अशोक वनात राम नव्हता, वनामध्ये राम होता.
मग ज्याच्या जीवनामध्ये राम आहे ना त्याच्या जीवनात आराम आहे हे ध्यानात ठेवा. त्याचं जीवन सुखी आहे म्हणून देव आता आपलासा केलाच पाहिजे. प्रस्तावना फार लांबली, काय हरकत नाही. मासाला वाटून ठेवल्या फोडणीला काय वेळ म्हणून देव प्राप्ती आमची गरज आहे, आमचं कर्तव्य आहे. मग आम्ही तुकाराम महाराजाला विचारू, महाराज ते आम्हाला मिळवायचं आहे, ते आम्हाला मिळवायचंय. आमचं कर्तव्य आम्हाला पार पाडायचंय. आम्हाला सुखी होऊन आमची परिपूर्ण गरज पूर्ण करायची. त्याचं साधन काय? महाराज म्हणतात उपायाची नाही वाणीत तरी अर्जुना काही प्रवेशावया माझ्या ठाई. उपायाची नाही वाणीत. येत उपायाची कमतरता नाही, अनेक उपाय आहेत. पण महाराज उपाय तर अनेक आहेत, साधनाने बहुनी संती. खूप साधन आहेत पण सगळे नका सांगू. जसा परीक्षित राजा म्हणतो मला 7 दिवसात उद्धार होईल असं साधन सांगा. मग सुलभता, सफलता आणि निश्चित फलपर्यावसायिता असे ज्या साधनात आहे ते साधन मला सांगा. तेव्हा तो कोबर आपल्याला 5 साधन सांगतात. त्यात गोड साधन पहिल्या चरणात भावे गावे भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे चित्त शुद्ध करून भावनेने गीत गा म्हणजे देव आपला सवय. पहिलं साधन. आता पहा, पहिल्या शब्दामध्ये 3 शब्द मोकळे करा आणि प्रत्येक शब्दा पुढे प्रश्नार्थ चिन्ह टाका. चिंतनाला गोड जाईल. महाराज म्हणतात गावे. प्रश्न नाही का गावे. महाराज म्हणतात भावनेने गावे. भावनेनं का गावे? आणि महाराज म्हणतात चित्त शुद्ध करून गावे. चित्त शुद्ध करूनच का गावे? हे 3 प्रश्न करा, उत्तर फार गोड मिळेल. पहिलं उत्तर गावे. का गावे? तुम्हाला एक सांगतो, साधन कोणतंही वर्माने केलं ना सोपं जात असतं. त्याला उदाहरण आहे. माझे गुरुजी आहेत, सर्वांना माहिती, संतवीर बंडा तात्या कराडकर माझे गुरुजी आहेत. माझ्या गुरुजीला त्या कराड भागामध्ये एका गावाने गोशाळी करता 2 एकर जमीन दिली. त्या भागात 2 एकर देणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, हे ध्यानात ठेवा. ग्रामपंचायतने दिली, गायरानातली ठराव करून ती 2 एकर दिली. आता वारकऱ्याला बागायत कोणी देणार? ते दिलं माळरान. काय दिलं? माळरान. आता त्याचं सपाटीकरण करायचं, ते श्रमदानातून करायचे ठरलं. बरं काय नाही, काय ठरलं? श्रमदानातून. कारण जेसीपी आणून 2 तासात होईल, पण श्रमदानाने केलं 2 दिवस लागतील. पण भावना निर्माण काय? कार्यकर्त्यात समाजात भावना निर्माण झाली पाहिजे. मला एक प्रश्न आहे. नरेंद्र मोदी एक आवाहन करतात की आपलं अंगण स्वच्छ ठेवा, स्वच्छता करा. जे सरकार नागपूर आणि मुंबई जोडण्याकरता 40,000 कोटी खर्च करू शकतं समुद्री मार्गाकरता, ते सरकार 5-10,000 कोटी करून भारत स्वच्छ नाही का करू शकत? बुलेट ट्रेन
त्याचा उपयोग आम्हाला 32 किलोमीटर करताय, पण खर्च निम आमच्या बोकांडीवर आहे महाराष्ट्राचा 70 का. अरे बापरे, मला तर 50च माहित होतं. महाराष्ट्राला त्याचं मला वाटतं वसईपर्यंतच आपल्याला त्याचा काय फायदा आहे. तर जाऊ द्या, तेवढं बारीक नसतं बघायचं. लय बारीक पर्यंत बायला मिशा दिसतात, तेवढं बारीक नसतं बघायचं. मुद्दा काय, 40,000 कोटी 2 शहर जोडण्याकरता आणि प्रवासाचे 4 तास वाचण्याकरता जर आमचं सरकार 40,000 कोटी खर्च करू शकतं, तर देशाची स्वच्छता करायला 5,000 कोटी नाही का खर्च करू शकत? मग का बरं दर रविवारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घ्या, परिसर स्वच्छ करा. घटना खर्चाचा बाब नाहीये, भावना निर्माण झाली, भावना निर्माण झाली.